काय जातं आपण जाणार आहे सिव्हिलला आणि तिथली एक त्रिकोणी बाग पण आहे ती पण तुम्हाला दाखवून आणतो. छान आहे तिकडं. तिथला सगळा व्ह्यू तुम्हाला आवडेल. आणि सांगलीतलं जे सिव्हिल आहे सर्वात मोठं आहे आणि सरकारी हॉस्पिटल आहे. तिथं तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते आणि दाखवते. तर बाय. जागांमध्ये काय चांगलं वाटलं तर दाखवेल. बाय बाय. तर काय जातं आपण पोचलेलं आहे सिव्हिलच्या जवळ. तिथे एक परवा ऍक्सिडेंट झाला. एक टू व्हीलरवाला होता आणि एक बस गाडी. बस त्यांचा दोन्हीचा एक भीषण असा ऍक्सिडेंट इथे झाला. तर आता आपण सिव्हिलच्या जवळ आहोत. बघू शकता इकडच्या पॉइंटला. तर मी तिथला आत दाखवते थोडंफार. आत तरी जाता येणार नाही, परमिशन तशी नसते आपल्याला. त्याच्यामुळे बाहेर मी थोडं दाखवते आणि मला त्रिकोणी बाग पण दाखव. तर स्टार्टिंग पॉइंट असा आहे. इथून आत वरती नाव पण लिहिलेलं आहे. तर हे असं सिव्हिलचं गेट आहे. आज सिव्हिल आहे. आता आज सिव्हिल मध्ये पण गोटच्या साईडला ना, इथे पाठीमागच्या साईडला इथे सोनोग्राफी वगैरे होते. पहिला मिरजेला जायला लागायचं इथून. तर आता तसं नाही आहे, डायरेक्ट आपलं इथं पण होतंय. आणि सिव्हिल पण आता खूप डेव्हलप्ड होत आहे. तर इकडे अशी गाडी वगैरे आहेत बाहेर नाचण्यासाठी, चहासाठी. तर दाखवता येणार नाही काय, कारण पूर्ण जे आहे सिक्युरिटी असल्यामुळे आतला व्हिडिओ चालतो न चालतो, त्याच्यामुळे मी त्या आजारने बाहेरनच तुम्हाला दाखवलेला आहे. तर बाग जी आहे त्रिकोणी बाग तुम्हाला ती अजून दाखवते मी. तर बाय आता इथून जवळच आहे त्रिकोणी बाग पण, तर ते पण तुम्हाला मी दाखवेन. तर हा जो पॉइंट आहे की नाही, बागेकडे जाणारा रस्ता आहे. झाडे वगैरे त्यांकडे सिव्हिलचं पाठीमागचं सगळं. सिव्हिल असं खूप मोठं आहे. खूप सारे सेक्शन्स आहेत तिथे पण, वॉर्ड्स वगैरे, ऑपरेशन वगैरे होतात. खूप लांब लांब तिथे येतात माणसं. कर्नाटक वगैरे. कर्नाटक इथून जवळ असल्यामुळे कर्नाटकची तर निम्मी पब्लिक इकडेच असते जास्त. काय इकडच्या साईडला पण एक सरकारी आहे, नगरपालिकेच्या मध्ये येतो. तिथं पण टेस्टिंग वगैरे केलं जातं. तर इथं पण रक्त लघवी चेक केली जाते. खूप कमी किमतीत जे कोण जास्त पैसे देऊ शकत नाही ते इथे येऊन रक्त लघवी चेक करतात. हे नगरपालिकेच्या हद्दीत येतं. नगरपालिकेने ही योजना आणलेली आहे. एक्सरे वगैरे असू दे किंवा काही टेस्टिंग केलं जातं चांगल्यापैकी. तर आता आपण आलेले त्रिकोणी बागेच्या जवळ एकदम तुम्हाला दाखवते. तर ही आहे त्रिकोणी बाग. आज सकाळी सगळेजण वॉकिंगला वगैरे येतात, तिथं फिरतात. इकडं लहान मुलांसाठी अशी खेळणी वगैरे ठेवलेली आहेत आणि आत बसण्यासाठी पण जागा आहे खूप. इकडं सकाळी म्हणजे फिरण्यासाठी येतात. दुपारी 1ला इथं जवळपास ज्या काही कंपन्या आहेत तिथे जेवण्यासाठी पण लोक येतात. तिथं मस्त जेवतात वगैरे. कोण कोण झोपतं आणि नंतर कामावर जातं. हे जाण्यासाठी आतल्या आणि इथून बाहेर पण येण्यासाठी. तर आतलं पण तुम्हाला व्ह्यू दाखवेन. आपण आता बागेत आहोत आतल्या साईडला. इकडं फिरण्यात सगळेजण फिरत वगैरे आहेत. काय व्यायाम काही लोक व्यायाम करत आहेत, काही जण फिरत आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर व्यायाम करण्यासाठी आपल्या साईडला एक्सेसरी ठेवलेले आहेत. काही एक्सेसरी असतील त्यांच्या. तर काहीच मी आता आलेली बाहेर. आता जाय परत आपण घरला. तर बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा.